नमस्कार. महान्यूजमध्ये स्वागत. छोटा आका कोण आणि मोठा आका कोण? सुरेश धस यांनी पहिल्यांदाच घेतली थेट नाव. बीड जिल्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. केज तालुक्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात प्रामुख्याने ज्याचं नाव घेतलं होतं तेच वाल्मिक कराड हे काल CIDला शरण आले आहेत. त्यानंतर इतर 3 आरोपींचाही शोध सुरू आहे. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस हे कुणाचं नाव घेत नव्हते, तर ते आका म्हणत होते. मात्र त्यांनी आता हे आका कोण आहे त्याने थेट नावच घेतलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण झाल्यानंतर विधानसभेत आम्ही विधानसभेच्या बाहेरूनच न्यायाची मागणी करतो. ज्यांनी थेट भूमिका घेतली आहे ती आमदार सुरेश धस मोठे चर्चेत आहे. सध्या ते कायम माध्यमाच्या गाड्या पाहायला मिळत आहे. दरम्यान यामध्ये बोलत असताना त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत असताना फक्त आका या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यांनी काही थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे अशी नाव घेतली नाहीत. मात्र त्यांनी एका मुलाखतीदरम्यान वाल्मिक कराड हे छोटे आका आणि धनंजय मुंडे हे मोठे आका असा उल्लेख केल्याची खळबळ उडाली आहे. मागच्या काळात धनंजय मुंडे हे दोन वेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर वाल्मिक कराडने चालवलं. तसं त्याचं कृषीमंत्रीपदही त्यांनी असंच भाड्याने दिलं होतं. त्यामुळे परळी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर हे दोन दिवस आले आहेत, असा घणाघात आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्याबरोबर त्यांनी यांना पालकमंत्रीपद देऊन काय केलं याचीही खुलासा व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.